श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. हा माझा मिनी ब्लॉग आहे. प्लीज सपोर्ट करा, लाईक सबस्क्राईब करा. आम्ही सकाळी सकाळी व्हिडिओ काढून घेतले आणि नंतर आम्ही 4 वाजता गेलो ताईच्या इकडे बघा आदू असा खेळत होता. नंतर मी 4 वाजता गेले असल्यामुळे लवकर आले घरी. मला उपवास पण होता नवरात्राचा आणि आदूच्या पप्पाला पण शनिवार होता. तर मग लवकर आले घरी वगैरे आले, पीठ वगैरे तिमला आणि नंतर मग चपात्या करत होते. बघू शकता चपात्यांना कोळपाट इतकं खराब का दिसतंय माहिती आहे का. माझे मुलं आहेत ना 2, त्यांनी पोळ्या केल्या होत्या अगोदर, म्हणजे असे खेळत होते ते, चपात्या वगैरे करत होते. तरी पण मी साफ केलं होतं, पण ते ओलं असल्यामुळे तसं त्याच्यात दिसतंय चिटकलेलं पीठ जास्त. मी पुसून घेतलेलं तरी पण. नंतर चपात्या वगैरे झाल्या. मी एकीकडून वरणाला फोडणी दिलेली होती, अगोदरच वरण शिजलं होतं. चपात्या करत इतका कंटाळा येत होता ना चपात्या करायचा, कारण उपवास मी पहिल्यांदाच धरला आहे देवीचा. आणि असं नाही म्हणायला पाहिजे की कंटाळा येतोय म्हणून, पण काय करणार, सवय नाही ना. मी उपवास धरत नाही कुठलाच पहिले, पण मला असं वाटलं यार नाही नवरात्र धरायलाच पाहिजे. मी पहिल्यांदा नवरात्र धरले, मी असं धरते वगैरे सगळे उपवास, पण नवरात्र नाही धरत. पण नंतर ना माझी भाकर बघू शकता, चपाती म्हणजे किती झाली. आईचा कॉल आला होता आणि मला चपातीकडे लक्षच नव्हतं माझं. मग मी कॉल वगैरे कट केला, आईशी बोलून झालं होतं. मग नंतर चपात्या करून घेतल्या. चपात्या वगैरे झालेल्या माझ्या, काही राहिल्या होत्या काही झालेल्या. मग ना वरणाला फोडणी दिली होती, पण ना भाजी राहिली होती तिखट करायची. तिखट भाजी वगैरे झाली. नंतर जेवायला घेतलं, मस्त पोट भरून जेवलो. आणि बघू शकता आदू शौर्य पण जेवले मस्तपैकी आणि नंतर टी व्ही बघत बसलो. बाय, गुड नाईट.